ओम शांती. आज आहे 7/12/2025 ची अव्यक्तवाणी. रिवाईज तारीख आहे 2/2/2008. टायटल आहे संपूर्ण पवित्रतेद्वारे रूहानी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीचा अनुभव करत आपल्या मास्टर ज्ञानसूर्य स्वरूपाला इमर्ज करा. संपूर्ण पवित्रतेद्वारे रूहानी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीचा अनुभव करत आपल्या मास्टर ज्ञानसूर्य स्वरूपाला इमर्ज करा. आज बापदादा चारही बाजूंच्या आपल्या रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीच्या परिवाराला बघत आहेत. या रॉयल्टी आणि रूहानी पर्सनॅलिटीचे फाउंडेशन आहे संपूर्ण पवित्रता. प्युरिटीची निशाणी सर्वांच्या मस्तकावर, सर्वांच्या डोक्यावर लाईटचा ताज चमकत आहे. असे चमकत असलेले ताजधारी रूहानी रॉयल्टी, रूहानी पर्सनॅलिटीवाले फक्त तुम्ही ब्राह्मण परिवाराचेच आहात, कारण प्युरिटीला म्हणजे पवित्रतेला स्वीकारले आहे. तुम्हा ब्राह्मण आत्म्यांच्या प्युरिटीचा प्रभाव आधी काळापासून प्रसिद्ध आहे. आठवतो का आपला अनादी आणि आदी काळ? आठवण करा. अनादी काळामध्ये देखील तुम्ही प्युअर आत्मे, आत्मा रूपामध्ये देखील विशेष चमकत असलेले तारे चमकत राहता. बाकीचे देखील आत्मे आहेत, परंतु तुम्हा ताऱ्यांची चमक सर्वांसोबत असताना सुद्धा विशेष चमकत असते. जसे आकाशामध्ये तारे अनेक असतात, परंतु काही काही विशेष तारे स्पेशल चमकणारे असतात. बाबा म्हणतात, इतकी रूहानी पर्सनॅलिटी ही सर्व पवित्रतेची प्राप्ती आहे. देवता रूपाचा अनुभव करत मध्य काळामध्ये या. आलात? येणे अनुभव करणे सोपे आहे ना? तर मध्य काळामध्ये देखील बघा, तुमचे भक्त तुम्हा पूज्य आत्म्यांची पूजा करतात. चित्र म्हणजे मूर्त्या बनवतात. किती रॉयल्टी असणारी चित्रे बनवतात आणि रॉयल्टीने पूजा करतात. आपले पूज्य चित्र समोर आले आहे ना? चित्रे तर धर्मात्म्यांची देखील बनतात, धर्मपित्यांची देखील बनतात, अभिनेत्यांची देखील बनतात, परंतु तुमच्या चित्रांची रूहानियत आणि विधीपूर्वक पूजा यामध्ये फरक असतो. तर आपले पूज्य स्वरूप समोर आले. अच्छा, तर आता या अंतकाळ संगमावर ही रूहानी ड्रिल करत आहात ना? फेरी मारा आणि आपल्या प्युरिटीचा, आपल्या विशेष प्राप्तीचा अनुभव करा. अंतिम काळ संगमावर तुम्हा ब्राह्मण आत्म्यांना परमात्म पालनेचे, परमात्म प्रेमाचे, परमात्म शिक्षणाचे भाग्य तुम्हा कोटींमध्ये कोणा आत्म्यांनाच मिळते. परमात्म्याची डायरेक्ट रचना, पहिली रचना तुम्हा पवित्र आत्म्यांनाच प्राप्त होते, ज्यामुळे तुम्ही ब्राह्मणच विश्वातील आत्म्यांना देखील मुक्तीचा वारसा बाबांकडून देता. तर या पूर्ण चक्रामध्ये अनादी काळ, आदी काळ, मध्यकाळ आणि अंतिम काळाच्या पूर्ण चक्रामध्ये इतक्या श्रेष्ठ प्राप्तीचा आधार आहे पवित्रता. बाबा म्हणतात, पवित्रतेची पारख वृत्ती, दृष्टी आणि कृती तिन्हींमध्ये चेक करा. संपूर्ण पवित्रतेची जी वृत्ती असते ती लक्षात आली ना? विचार करा. संपूर्ण पवित्रतेची वृत्ती अर्थात प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना, शुभ कामना अनुभवी आहात ना? आणि दृष्टी कशी असेल? प्रत्येक आत्म्याला आत्मा रूपामध्ये बघणे, आत्मिक स्मृतीने बोलणे, चालणे. शॉर्टमध्ये ऐकवत आहे, डिटेलमध्ये तर तुम्ही भाषण करू शकता. आणि कृती अर्थात कर्मामध्ये सुख घेणे, सुख देणे हे चेक करा. माझी वृत्ती, दृष्टी, कृती याप्रमाणे आहे. सुख घ्यायचे, दुःख घ्यायचे नाही. तर चेक करा, कधी दुःख तर घेत नाही ना? कधी कधी थोडे थोडे दुःख देणारे सुद्धा असतात ना?
समजा तो दुःख देत असेल तर तुम्ही त्याला फॉलो करणार आहात काय? फॉलो करायचे आहे का नाही? फॉलो कोणाला करायचे आहे? दुःख देणाऱ्याला की बाबांना? ब्रह्माबाबांनी निराकाराची तर गोष्टच आहे, परंतु ब्रह्माबाबांनी कोणत्याही मुलाचे दुःख घेतले, सुख दिले आणि सुख घेतले. फॉलो फादर आहे का कधी कधी घ्यावयाचे लागते? बाबा म्हणतात की ब्रह्माबाबांनी सुद्धा मुलांचे दुःख कधी घेतले नाही, सुख दिलं आणि सुखच घेतले. नावच आहे दुःख. जेव्हा दुःख देतात, अपमान करतात, तर जाणता की ही खराब गोष्ट आहे. कोणी तुमचा अपमान करतो तर तुम्ही त्याला चांगले समजता का? खराब समजता ना. तर तो तुम्हाला दुःख देतो की अपमान करतो? तर खराब गोष्ट जर तुम्हाला कोणी देतो आणि तुम्ही घेता ना, थोड्या वेळासाठी, जास्त वेळ नाही, थोड्या वेळासाठी खराब गोष्ट घ्यायची असते का? तर मग दुःख किंवा अपमान घेता कशाला? अर्थात मनामध्ये फिलिंगच्या रूपामध्ये ठेवता कशाला? तर स्वतःला विचारा, आपण दुःख घेतो की दुःखाला परिवर्तनाच्या रूपामध्ये बघता? काय समजता? दुःख घेणे बरोबर आहे का? बाबा मधुबनवाल्यांना पण विचारतात, हे बरोबर आहे? थोडे थोडे घेतले पाहिजे असे आहे का? दुःख घेतले पाहिजे ना. घेता कामा नये, परंतु घेता, चुकून घेता. जर दुःखाची फिलिंग आली तर कोणाला त्रास होईल. मनामध्ये कचरा साठवून ठेवला तर कोणाला त्रास होईल. जिथे कचरा असेल तिथेच त्रास होईल ना. तर त्यावेळी आपल्या रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीला समोर आणा आणि स्वतःला कोणत्या स्वरूपामध्ये बघाल? जाणताना तुमचे टायटल कोणते आहे? तुमचे टायटल आहे सहनशीलतेची देवी, सहनशीलतेचा देव. बाबा म्हणतात, आता विशेष करून आपल्या शक्तीची सकाश चारही बाजूंना पसरवा. जेव्हा तुमची प्रकृती सूर्याची शक्ती, सूर्याची किरणे आपले कार्य कितीतरी प्रकारे करत आहे. पाण्याचा पाऊस देखील पाडतात आणि पाण्याला सुकवून देखील टाकतात. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून दाखवतो. तर मग तुम्ही आपल्या शक्तीची सकाश वायुमंडलामध्ये पसरवू शकत नाही काय? आपल्या शक्तीच्या सकाशद्वारे आत्म्यांना दुःख अशांतीमधून सोडवू शकत नाही काय? ज्ञान सूर्य स्वरूपाला इमर्ज करा, किरणे पसरवा, सकाश पसरवा. जसे स्थापनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये बापदादांकडून अनेक आत्म्यांना घर बसल्या सुख शांतीची सकाश मिळाल्याचा अनुभव झाला. संकल्प मिळाला की जा. असे आता तुम्ही मास्टर ज्ञानसूर्य मुलांद्वारे सुख शांतीची लाट पसरवण्याची अनुभूती झाली पाहिजे. परंतु तेव्हाच होईल. याचे साधन आहे मनाची एकाग्रता. बाबा म्हणतात, आता एका सेकंदामध्ये, 1 सेकंद झाला, एका सेकंदामध्ये सर्व सभेतील जे पण जिथे आहेत तिथे मनाला एका संकल्पामध्ये स्थित करा. बाबा आणि मी परमधाममध्ये अनादि ज्योती बिंदू स्वरूप आहेत. परमधाममध्ये बाबांसोबत बसा. अच्छा, आता साकारमध्ये या. आता वर्तमान काळामध्ये काळाच्या हिशोबाने मन बुद्धीला एकाग्र करण्याचा अभ्यास. जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये एकाग्र करा. कंट्रोलिंग पॉवरला जास्त वाढवा. मन, बुद्धी, संस्कार तिन्हींवरही कंट्रोलिंग पॉवर हा अभ्यास येणाऱ्या काळामध्ये खूप सहयोग देईल. अच्छा, चारही बाजूंच्या डबल तख्त नशीन, बापदादांच्या दिल तख्त नशीन, त्याचसोबत विश्वराज्य तख्त अधिकारी, सदा आपल्या अनादि स्वरूप, आदि स्वरूप, मध्य स्वरूप, अंतिम स्वरूपामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा स्थित राहणाऱ्या, सदैव सर्व खजिन्यांना स्वतः कार्यामध्ये लावणाऱ्या आणि इतरांना देखील खजिन्यांनी संपन्न बनविणाऱ्या,
सर्व आत्म्यांना बाबांकडून मुक्तीचा वारसा देणाऱ्या अशा परमात्म प्रेमाच्या पात्र आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, हृदयापासून आशीर्वाद आणि नमस्ते. आजचं वरदान आहे, साथी आणि साक्षीपणाच्या अनुभवाद्वारे सदा सफलता मूर्त भव. साथी आणि साक्षीपणाच्या अनुभवाद्वारे सदा सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, जी मुले सदैव बाबांच्या सोबत राहतात ते स्वतः साक्षी बनतात, कारण बाबा स्वयं साक्षी होऊन पार्ट बजावतात, तर त्यांच्या सोबत राहणारे देखील साक्षी होऊन पार्ट बजावतील. आणि ज्यांचे साथी स्वयं सर्व शक्तिमान बाबा आहेत ते सफलता मूर्त देखील आपोआप बनतातच. भक्ती मार्गामध्ये तर बोलावतात की थोड्या वेळासाठी तरी सहवासाचा अनुभव करवा, झलक दाखवा, परंतु तुम्ही सर्व नात्यांनी साथीदार झालात तर याच आनंदामध्ये आणि नशेमध्ये राहा की पाना थासो पालिया. आजचा सुविचार आहे, व्यर्थ संकल्पांची निशाणी आहे मन उदास आणि आनंद गायब. व्यर्थ संकल्पाची निशाणी आहे मन उदास आणि आनंद गायब. आजचा व्यक्त इशारा आहे, आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. स्पष्टीकरण आहे, जास्तीत जास्त वेळ अचल अडोल निर्विघ्न निर्बंधन निर्विकल्प निर्विकर्म अर्थात निराकारी, निर्विकारी आणि निरहंकारी स्थितीमध्ये राहा, तेव्हा कर्मातीत बनू शकाल. सेवेचा विस्तार भले कितीही वाढवा, परंतु विस्तारामध्ये जात असताना सार स्थितीचा अभ्यास कमी होऊ नये. विस्तारामध्ये सार विसरू नये. खा प्या सेवा करा, परंतु न्यारेपणाला विसरू नका. अच्छा. ओम शांती.